नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30. सकाळपासून नाही का आज ब्लॉग शूट नाही केलेला आहे, कारण सकाळपासून थोडा नाही का ताप पण ते आला होता. तर दुपारी टॅबलेट वगैरे घेतले आणि थोडी झोप वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला अजून माझ्या फेसवरती नाही का थोडे झोपेत उठल्यासारखं दिसत असेल. तर आता झोप वगैरे घेतली, थोडं बरं वाटायला लागलं आहे. आणि आज जर ब्लॉग शूट नाही केला तर तुम्ही आतुरतेने उद्या वाट बघत असताना तुमची आतुरता थांबवणं गरजेचं आहे. कारण मी भरपूर वेळेस कमेंट करून सांगितलं आहे की एक दिवस जरी ब्लॉग नाही पडला तर काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आहे आणि तुमचा मूड अप नको व्हायला. त्यासाठी मी आत्ता जेवढं होईल तेवढं मी ब्लॉग शूट करतो आणि अपलोड करतो. ब्लॉग शूट करायला जरी लेट झाला असला तरी नाही का एकदम मस्त ब्लॉग बनवतो आणि तुम्हाला आत्ता एवढी मस्त मुवमेंट आहे तुम्हाला कॅप्चर करून दाखवतो. तर इकडे बघू शकतात पूर्ण नाही का निळा आकाश आहे आणि इकडे बघा एकदम सूर्योदय हो राहिला आहे आणि सूर्य एकदम शांततेत खाली जाऊ राहिला आहे. चिमणी पाखरांचा चिवचिवाट चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपले आजोबा पाणी वगैरे भरले. आता पाणी सुटलं आहे जस्ट, तुम्हाला दाखवतो मी. तर बघा आपली बाई आता नाही का पाणी भरून राहिली आहे. तुला बरं लागायचं का? हां थोडं बरं वाटतं आता. लागत असलं तरच काढण्याचं, मग काढू नको. नाही बरं आहे आता. मग काढ. हे बघा आपली बाई नाही का पाणी भरून राहिली आहे, रांजून वगैरे भरला आहे. हे बघा इकडे नाही का भांडे मोकळे गेले का बाई? पाण्याचे भांडे मोकळे केले आहेत आणि आज पाणी भरायचं सगळं नानाकडे. हे बघा नाना काय करतात. काय आलं? मजा झाली. पाणी भरती म्हातारी. पाणी व्हायला कसं काय गेलं? पाणी तुम्ही गेलं, म्हातारी काय करते? भांडी घालीत होती. मग तुम्ही पाणी गेलं बडवाडा. तुम्ही काय करत होते? मी हात पाहतच होतो ते तिकडे. गेलं का पाणी व्हायला? गेलं वायाला जाऊ दे. मला काय करा. तुम्हाला लय लागत का प्यायला पाणी? लय मला काय एक भांडं असलं ते लय झालं. हे का ना आम्ही काय करायचं? तुम्ही न दिलं जायचं पाणी प्यायला. हो डायरेक्ट म्हातारी गोडीची म्हातारी. यांचं दोघांचं काम चालू असतं. हे बघा पाणी डाग इकडं आलंय, तिथून पाणी इथपर्यंत आलंय. तिच्या मागं पूर आला. काय झालं? म्हातारी तिथे भांडी घायची होती हा आणि इकडं आतमध्ये तो पैसे आले मागं नाहीच पूर आला. डायरेक्ट पूर आला. बरणी वाहून गेली. पाण्यानं जाईन का वाहून मी? मग कशा पाऊस आल्यावर पाणी आले मग जातं वाहून. असे व्हायला तुम्हाला कळत नाही ना ना एवढंच पाण्यानं नाही काय होत. नाही. आपल्या बाईला काहीच नाही होणार अजून 50-60 वर्ष. असं मग 60 वर्ष म्हणलं तर वळला लागून कुत्र्याला आणू. बघ बाई ना नाना काय म्हणतात बघ. कुत्र आणि तू मग काय मांजर का? 60-70 120 वर्षाची होईल मग. 60 मग तुम्हाला पण नाही होणार नाना 70-80 वर्ष अजून काही. नाही का? मग टेन्शन नका घेऊ, भारी काम होईल. एक नंबर. आता हे पाण्याचे भांडे भरून ठेवायचे आहेत आतमध्ये. तर प्यायला पाणी लागत. अरे संध्याकाळ झाली, उठ. तर तुम्ही सर्वजण म्हणतात याचं काहीतरी नाव ठेवायला कुत्रा नको म्हणायचं. तर याचं मी राजा नाव ठेवलं आहे. राजा भारी वाटतं. काय आलं भाऊ? काय आलं? झोप. आपले आजी आजोबा पाणी भरू राहिले आणि इथं पाणी सुटलं. आज चिकू नव्हतं इथं, तर ते जो इकडे पाणी देऊ राहिला झाडाला. इथं गवत पण काढून राहिलं आहे झाडाचे. हे कोणतं झाड आहे? उंबरा झाड. हे सगळं गवत काढलं. हे इकडं सगळं गवत काढून घेतलं त्याने. हे कोणतं झाड आहे नाही माहिती, पण हे बघा झेंडूचे फुलं, याच्या मधमाशी बसलेली. तर हा बघा चिकू पण आलाय. कुठे गेलता? खेळायला गेलता का? हा दाखलं सगळं. तुला एक गोष्ट सांगतो. काय रे? चल तुला दाखवतो दाखव. पण या आपल्या मागे. बरं काय वाघ दाखवतो काय? होय काय पाहिजे बघा. मोळ मधमाशांचं घर. हे बघा किती मधमाशे आता. होय कधी बसले? लय दिवस चाले. आता हे काम कसं करता येईल? का द्यायचं? हां का द्यायचं? कोण गाडीन त्याला? तकत आणायचं आणि जायचं. होय चावतं तसं काही करू नको. तसं नको करू, लई चावतं ते बेकार. आता नानाला त्यांना सांगू बरं का तिथं मोळ बसले. काय म्हणते बघू आपण. नाना तिथं मोळ बसलंय. कुठं? तिथं मंदिरात तिथं खाली. काय करावं त्याला? आता ते बांधकाम करायचं आम्हाला. शर्ट काढी ते लोक. तुम्ही वाटत नका तो. नाही तिथं मोळ बसलंय तिथं मंदिरात तिथं. जाऊ दे हात पकडलो. नाही मी नाही काय करत. बघा त्यांना पण माहिती आहे चावतं म्हणते. ते बेकार चावतं लय उठलं. झालं पाणी भरायचं? चालू आहे ना ठिकाणी. चहा पेले का? कशाचं छान कशाचं काय बरं आहे. म्हातारी नवा लोगडं म्हातारी नाही शकते. तिला वाटतं मी पोरगीच.
मग काय मी म्हातारी आहे काय? आणि दातच पाहताय का दात बाजारात बैल घ्यायला गेला तो शेरडी घ्यायला गेला तो दात आहे. मग तुम्ही दात बघायचे ना मी. मला बघा लागते मला. चहा करते का? मला पण थोडा टाक, बरं वाटेल थोडं तेवढं. आता फक्त राहिलं आपल्या नानाला एक खुर्ची आणायची आहे, तर खुर्ची पण घेऊन ये. हे बघा नाना कुठं बसत येत नाही तर इथं जागा आहे. हे मी भिंत बनवली होती बहिणींनी, मी तिथं बसतात नाना. नाना दूर लागत असेल तुम्हाला. नाही दूर जातो तिकडे. बाई मस्त चहा बनून राहिली. हे बघा गवती चहा पण टाकलं वाटतं आज. गवती चहा न खमंग चहा लागतो. कुठून आणला होता? बाजारातून आणला होता ना म्हाताऱ्याने. 30 गाव हा का? किती रुपयाचा? 10 रुपयाचा. काय जेव्हा का तुम्हाला काय टाकत आता मी. बस काय जेव्हा का तर तुम्हाला एक इंग्लिशची टाकतो. हे बघा जशी जशी चहाला उकळी येते ना तसा तसा सुगंध सुटतो घरात. एकदम वास खमंग वास. म्हातारीला होता तो भोगला याची बारी या चहा प्यायला. चहाचा टाइम झालाय. काम मग नंतर होईन. अगोदर चहा घ्या पिऊन. बरं बरं प्याच्या. म्हातारीला वाटतं भोगल्यावरती पाहिजे मला रोज इतकं काम कर. नाचाल खाऊ दे तू मी नाही. मुद्दा बायखोर आहे. मी भांडकुदळे. मी नाही तुला चहा मिळेल का? आणि मी असलो भेटेन का? मी आमचं नातू नाही का माय. नातूला येणं चुलच्या तर आपल्याला येणं पियता. त्याच्या रामकृष्ण हरी काय बोलावं. ऊन असेल ते ऊन. नाही आज मोठं भाषण. नानाला कप आणि बशीमध्ये पेता नाही येत. ऊन आहे ते सोड. कप आणि बशीत कम नाहीत पेता ना तुम्हाला? आणि ते असं केलं गेले पोट ढेरी पोळण माही. अयो बरं जाऊ दे आपलं तसंच. ते कपच दिलं तुला. बैल येत पेता पण बाजूत प्लेटने होय. तुला घेते तुला दिला तुला द्या. मला पण प्लेटमध्ये नाही येत पेता. मला कप बशीमध्ये पण नाही येत पेता. मला हे कपच लागतो असा. खरंच भारी बनवलं आहे बहिणीच्या. याच्यामध्ये गवती चहा, आलं आणि हे टाकलं आहे तिनं इलायची. त्याच्यामुळे चहा लय भारी लागतो. आज 4-5 महिने झाले असते तो माझ्या मित्राला नसेल बघितलं. आपण शेवट टाईम आम्ही नाही का देवाकडे गेलो होतो सोबत. हे बघा आला आता सुट्टीवरती. कधी आला? 2-3 दिवस झाले नगरला होतो. हां हां. तुला खायला देत नाही काय हो? अरे ते आताच आणलं आहे आणि त्याला दूध नाही त्याच्यामुळं. बिस्किट आणि ते ऑर्डर केले तर मी आलो 2-3 दिवस झाले तिथे नगरला. नगर आला का? हा मग आज आलो गावाकडे. बरं आला बरं. काय चाललंय? बरं चाललंय. बरं चाललंय बाबा. बरंच म्हणायचं आता तुमच्या पायाचे आशीर्वाद आहे. हा बस चहा घे. आशीर्वाद तुमचे पाहिजे का? आम्हाला का आमचे ना मला. तुमचे पाहिजेत मला. चहा कर. चहा नाही घेत मी. कमी दे. चहा नाही ना वर्षात सर नाही घेत ना. खायला दे त्याला काहीतरी. नाही काहीच नको. थांब खायला आणतो काहीतरी. आणि काकडे आहेत बाबा तिथे काकडे. काहीच नाही. तर पाईचं आवडतं पदार्थ. मग कोणाच्या जमा करायच्या काही कोणाच्या हिशोब. माझ्याकडे होती नगरला 3-4 मी जाताना काय करतो 3-4 भरून ठेवतो तिथं. येऊच तर. हा येऊस तर परत 3-4 महिने टेन्शन नाही राहत. गाडी आहे ना तुझ्या 4 चाकी. आहे ना गाडी मोठी काय गाडी. त्याच्यात आणायच्या करून. आणल्या मग जाऊन आजच. आपल्या आजी आजोबा दोघांनी चहा वगैरे घेतलाय. हे बघा आता लागली स्वयंपाकाला. आता चपात्या बनवल्यात. आता चपात्या बनिल्या. आता भाकर बनिते. एक बेसन पोळी बनिते. बेसन पोळी. बेसन पोळी. चपात्यासोबत बेसन पोळी खायची का? नाही तर मग त्याच्यापेक्षा बेसनच बनव ना. बेसन मग आता काय. बेसनच बनव. कशाला ती पोळी कवर बी भाजायची आणि ते. हे बघा चपात्या किती भारी बनवल्यात. एकदम मस्त चपाती. एकदम लिव चपाती बनवते आजी. आता जेवण वगैरे झालंय. माझा आता चेहरा सगळा पडलेलाच आहे. नाना बघा बहीण नाना एकदम मस्त मूवी बघताय संध्याकाळी. कोणता आहे नाव बी माहीत आहे की नाही? नुसतं बघायचं. इथं बघ नाव नाही आहे. कोणतं पिक्चर? सुनाचा आहे. सासू सासोनाचा. हा का? सासोनाचा पिक्चर आवडलं का तुम्हाला? लय भारी हा का? लय भारी.
सासू काय गालबुशी मारुती सोनाला एवढे झेंजे धरू धरू ओढील. तिला दागिने घेतले काढून असे झिंजाला धरून मारी ती सासरं जायचं तर मारलं जात असं गालबुशी तोडी ती काही सांगू नको झेंजे धरू धरू हल्ली. पहिल्या काळात असंच राहायचं ना. असंच होतं पहिल्या काळात पहिल्या काळात बघा असंच राहायचं. जाच करायच्या काय सांगितलं का तिथून आले मग जास्त जाच. हे बघा चालू आहे इकडं मूवी. आजचा ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. एकदम छोटा केला आहे, 5:30 वाजता चालू केला होता. आज दिवसभर नाही का झोपून होतो. आत्ता पण चेहरा परत डाऊन झाला थोडे. सासरी यायची तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटून द्या लवकर. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर.